मनुष्य जातीमध्ये बाई असल माणूस असल प्रत्येकाला शरीर सुखाची गरज आहे। या विषयावर आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत, थोडं त्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना, सर्व मित्रमंडळींना, सर्वांना साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन प्रकारचा विषय आणि त्या नवीन प्रकारच्या विषयाचा नवीन एक व्हिडिओ आपल्या समोर आणायची एक तीव्र इच्छा झाली। मनामध्ये वाटलं की बा आपण जे आजूबाजूला काय घडतंय, आपण जे बघू राहिलोत, जे पाहू राहिलोत, आपण जे बघितलंय, जे पाहिलंय ते आपल्या मित्रमंडळी समोर सुद्धा टाकावं। त्यांना सुद्धा या गोष्टीची जाण असली पाहिजे, त्यांना सुद्धा या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे। म्हणून एकदा हा विषय तुमच्या समोर मांडायची इच्छा झाली आणि आपल्या समोर बसलो। काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जगामध्ये मनुष्य जातीला, माणसासाठी, बाईसाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि मूलभूत गरजा म्हणून त्या जगामध्ये सर्व मान्यता भेटलेली आहे। 3 गोष्टी कुठल्या? अन्न, वस्त्र आणि निवारा। ह्या माणसाच्या, मानव जातीच्या 3 मूलभूत गरजा आहेत। माणसाला अन्नाची जेवढी गरज आहे ना, अन्न जीवन जगण्यासाठी, बरोबर ना, जीवन जगण्यासाठी माणसाला जेवढी अन्नाची गरज आहे तेवढीच गरज माणसाला वस्त्राची आहे। शरीरावर कापडं लागणार आहेत, पोट गच भरलेलं आहे, अन्न पूर्ण पक्वान खाल्लेले, मन संतुष्ट झालेलं आहे, पोटामध्ये भरपूरसं भरपेट अन्न आहे, आनंदी जीवन जगणं चाललंय, पण शरीरावर कपडा नाही आहे। कपडा शरीरावर नाही म्हणल्यानंतर त्या गोष्टी जमणार नाहीत। शरीराला झाकण्यासाठी, आपली आबरू, आपली इज्जत, आपली लाज झाकण्यासाठी जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला कपडा सुद्धा महत्त्वाचा आहे, अन्न सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते शरीर झाकण्यासाठी कपडा सुद्धा महत्त्वाचा आहे। अन्नाची गरज शरीराला तितक्याच प्रकारची आहे, आपल्याला वस्त्राची गरज तितक्याच प्रकारची आहे आणि अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज तितक्याच प्रकारची आहे। पोटात खायला सोन्यासारखं अन्न आहे, पक्वान खाऊन मन तृप्त झालेलं आहे, शरीरावर कापडं सुद्धा आहेत, पण राहायला घर नाही, निवारा नाही, त्या गोष्टीचा कुठंतरी खंत तयार होते। म्हणून कुठंतरी या 3 गोष्टीची सांगड घातल्या गेली, अन्न, वस्त्र आणि निवारा। ज्या प्रकारचे 3 ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, त्या 3 ऋतूप्रमाणेच माणसाला सुद्धा 3 मूलभूत गरजाची गरज आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा। ह्या 3 गोष्टी सोबतच माझ्या मते, आणि तुम्हालाही ते पटल, या 3 गोष्टी सोबत माणसाला अजून एक मूलभूत गरज आहे माणसाची, ती भागवल्याच गेली पाहिजे, नाही तर जगामध्ये हाहाकार माजतो। चौथी एक गोष्ट, मूलभूत गरज ती अशी आहे की माणसाला शरीर सुख पाहिजे, शरीर सुख पाहिजे। काम वासना जागृत झाल्यानंतर त्या काम वासनेची तृप्ती व्हायसाठी, तृप्ती झाल्यानंतर जे सुख भेटतं ते सुख सुद्धा एक प्रकारचं मोलाचं असतं। म्हणून माणसाला अन्न, वस्त्र, निवारा आणि काम तृप्ती, वासना तृप्ती, शरीर सुख हे तितक्याच महत्त्वाचं आहे। आणि ते महत्त्वाचं शरीर सुख घेण्यासाठी ज्या प्रकारचं अन्न, वस्त्र, निवारा हा आपल्याला प्रत्येक वयोगटासाठी चालतो, वयोगटासाठी लागतो, त्याच प्रकारचं काम वासना सुद्धा, हिचे सुद्धा प्रकार पडतात, हिचे सुद्धा 3 प्रकार पडतात। बालवयातलं जीवन, शरीर सुख, काम वासना, बालवयात त्याचं काही टेन्शन नसते, पण ज्या वेळेस तुम्ही 20 वर्षाच्या नंतरचा काळ उपभोगायला सुरुवात करता, जगायला सुरुवात करता, 20 वर्षाच्या काळाचा अनुभव घ्यायला सुरुवात करता, त्या टायमाला तुमची कामवासना एक वेगळ्या प्रकारची असते। ती कामवासना माणसाची कमीत कमी 25-30 वर्षापर्यंत ती कामवासनेची जी तीव्रता आहे ती तुमची असते 90%। 25-30 वर्षापर्यंतची कामवासनेची तीव्रता 90%। पण जसा जसा माणूस मोठा होईल, 40 वर्षाचा होईल,
45 वर्षाचा होईल, मग मात्र काम वासनेची जी तीव्रता आहे ती 50%वर येते. त्याला कारणं तशीच आहेत. आपण त्या कारणाबद्दल बोलणार आहोत की आपली काम वासना ही वासनाप्राप्ती, हे जे काय आपल्याला आहे शरीर सुख घ्यायचे, याची का त्याच्यामध्ये तीव्रता कमी होत जाते. आपण त्या गोष्टीबद्दल विषय हाताळू राहिलो, माहिती घेऊ राहिलो, माहिती देऊ राहिलो. आपण काही एवढे मोठे काही व्याख्याता नाही आहेत, मोठे काही अभ्यासू नाही आहेत, आपण काही डॉक्टर नाही आहे, बरोबर ना. पण आपल्याला जे समाजामधून माहिती भेटली, समाजामध्ये पाहायला भेटलं, जिकडं तिकडं जे काही पाहायला भेटलं, अनुभवायला भेटलं, तेच आपण तुमच्या समोर मांडायची प्रयत्न चालू आहे, बरोबर ना. तर काय असतं, याचे असतात 3 प्रकार. वय तुमचं 40पर्यंत आपोआप त्याची कामवासनेची तीव्रता कमी होत जाते. 40च्या पुढं तुम्ही 50 झाले, 60 झाले, परत तीव्रता कमी होत जाते. 80 वर्षाचे झालात, त्याच्या तीव्रतेचं प्रमाण अगदी नगण्य येऊन ठेपतं. का ठेपतं? तुमचं जे शरीर आहे ते शरीर तुम्हाला का साथ देत नाही? खायला आहे, प्यायला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण तरीही शरीर तुमचं साथ देत नाही. कामवासना जागृत होत नाही. जी तुमची यंग जनरेशन नैतरपणात तुम्ही जेव्हा जवान असाल त्यापणामध्ये जे तुमची कामवासना असते माणसामध्ये जागृत, जी उत्तेजना असते, तिची तीव्रता फक्त त्याच काळामध्ये, त्याच काळापुरती असते. कारण त्या काळामध्ये वासण्याला आपण जेवढं महत्त्व देतो ते बाकीच्या कामाला देत नाही. त्या वयामध्ये तुमच्या 25ची, 30ची, 20ची जी काही वय मर्यादा काल दिलेला आहे, त्या काळामध्ये तुम्ही वासनेला जेवढी काही महत्त्व देऊ शकता तेवढं नंतर नाही. कारण हा पिरियड एक उमलायचा आहे, एक फुलायचा आहे, एक ज्वानीचा, एक वेगळाच आनंद घ्यायचा काळ आहे. म्हणून त्याच्यामध्ये कामवासना तुमची त्याची तीव्रता जास्त असते. पण तुम्ही नंतर जसं जसं काळ निघून जातो, तुमच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी जडायला जातात, व्यसनं लागतात. याला व्यसन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यसन, तुमच्याकडे बिडी आहे, सिगारेट आहे, दारू आहे, गांजा आहे, भांग आहे, भरपूरसं यामध्ये तुम्हाला व्यसन आहे. त्या व्यसनाला तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जागा दिल्यानंतर ते आपोआप तुमची कामवासना कमी करत चालतंय, कामवासनेची तीव्रता कमी करत चालतंय, त्याला झिरो बनवत चालतंय, बरोबर ना. तुमची कामवासना जेवढी उत्तेजित होती, जेवढी प्रफुल्लित होती, ज्याची तीव्रता एवढी जास्त होती त्या काळात 20शीत, 25शीत, 30शीत, आता का नाही? तर तुम्हाला जडलेले जे व्यसन आहे हे त्याला कारणीभूत आहे. दुसरं त्यामध्ये काहीही नाही. कारण तुम्ही खाताय, पिताय, सर्व मजा मारताय, उड्या मारताय, ते तुमचं बरोबर शरीराला लागणारं सर्व काही आहे, पण त्याच्यामध्ये व्यसन घुसलं. आणि नंतर तुमच्या वयाचा परत काळ वाढला. तुमच्या वयाचा काळ वाढल्यानंतर तुमच्या मागं एक जबाबदारी असते, एक लग्नाची जबाबदारी असते, बायकोची जबाबदारी असते, मुलाची जबाबदारी असते, कुणाचं इकडलं तिकडलं घेणं देणं, कुणाचं काही, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या टायमाला माणसामागं वाढतात त्या टायमाला साहजिक माणूस या कामवासनेपासून, या वासनापूर्तीपासून, या शरीर सुखापासून थोडा अंतर गेल्यासारखा होतो. आणि ज्यानंतर अंतर होता होता माणूस खूप दूर जातो आणि साहजिक आहे इकून त्याचा दोर तुटायला लागतो आणि वासना काय असते ही तो विसरायला लागतो. वासनापुरती लग्न झाल्यानंतर जे नवरा बायकोमध्ये, जे पती पत्नीमध्ये जे काय असते ना, ते रिलेशन असते, जी त्यांची एकमेकांबद्दल ओढ असते, जे मन मिळावपणा असतं, वासना तृप्ती करायची एकमेकाची जी ओढ असते ती नंतर आपोआप कमी होत जाते. त्या वयामध्ये ती त्याला खूप काही आनंद देऊन जाते, पण तेच वय कमी झालं, त्याच जबाबदाऱ्या वाढल्या, म्हणजे तुम्हाला वासना तुमची नगण्य, त्या सगळ्या तुमच्यातल्या ज्या ऊर्जा तयार करणाऱ्या जे घटक असतात, ऊर्जा तयार करणारे घटक, ते घटक लुप्त पावत चालतात आणि साहजिक आहे तुमची वासना मरण पावते.
बरोबर नाही. आणि नंतर तुमचं वय जसं जसं वाढत चालल, परत तुम्ही 50चे झालात, 60चे झालात, तुमच्या मागं परत जबाबदाऱ्या वाढल्या. परत जबाबदाऱ्या, माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, यांचे नातवंड परतंड सगळ्या गोष्टीच्या ज्या टायमाला जबाबदाऱ्या वाढतात, काही काही पालकाची अवहेलना होते. त्यांना पोटाला भाकर भेटत नाही, अंगाला कपडा भेटत नाही, घरात राहायची हिंमत होत नाही, लेकरं राहू देत नाही, सून लावू देत नाही, मुलगा राहू देत नाही. त्या टायमाला मात्र त्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळे विचार असतात आणि ते विचार त्याच्या मनातली जी काही वासना तृप्ती आहे, फलतृप्ती आहे, ती सगळी झिरो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या टायमाला आपल्या शरीरामध्ये असतात, आपले विचार कुंठित होतात, ज्या टायमाला विचार कुंठित झाले, जबाबदाऱ्या भरपूरशा 100% वाढत गेल्या, ज्या टायमाला जबाबदारी वाढते, त्या टायमाला आपसुक माणूस सेक्सपासून दूर जातो. वैवाहिक जीवनातील जो आनंद आहे, जे शरीर सुख आहे, त्याच्यापासून दूर जातो. दूर जाण्यासाठी दुसरं कुठलंच कारण नाही. माणसाला शरीर सुख झिरो करायसाठी आपल्या जबाबदाऱ्या, आपलीच व्यसनं एवढे कारणीभूत आहे. बरोबर ना. माणसाला शरीर सुख पाहिजेच. म्हणून माझं एक तुम्हाला आग्रहाची विनंती, आग्रहाचं सांगणं आहे की ज्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, तितक्याच प्रमाणात अजून चौथी एक मूलभूत गरज माणसाला सेक्स बाबतीतली, शरीर सुख माणसाला पाहिजेच. जेव्हापर्यंत त्याच्याकडे असू द्या किती लाखानं पैसे असू द्या, कोटीन पैसा असू द्या, गाड्या बंगले घोडे शेती बाड्या चट काही असू द्या, पण त्याची वासना जर पूर्णत्वाला जात नसेल, जर त्याला शरीर सुख भेटत नसेल, तर त्याच्या गाड्या घोड्यात, त्याच्या बंगल्यात, त्याच्या नोटात त्याला काही आनंद नाही. म्हणून अन्न वस्त्र निवारा जितका महत्त्वाचा आहे, तितकी वासना तृप्तीसुद्धा अनिवार्य आहे. वासना तृप्तीसुद्धा तितक्याच महत्त्वाची आहे. काय मित्रांनो, बोलायसारखं भरपूर आहे, सांगायसारखं भरपूर आहे. तुम्ही सर्व काही ऐकून घेताय, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो की बा माझी मित्रमंडळी, माझ्या बंधू भगिनी जे जे सांगाव ते खरंच त्यांच्या कामाचं जे मी सांगतोय ते अंगीकारतात, माहिती ऐकून घेतात आणि कमेंट करतात. चांगल्या कमेंटी असतात, कुणाच्या थोड्या इतक्या तितक्या सुझाव देणाऱ्या असतात. सुझाव पण तुमचे आम्ही सराखोबर, तुम्ही सुचवलेली प्रत्येक गोष्ट, कमेंट करून सांगितलेली प्रत्येक गोष्टीचं आम्ही अनुकरण करू. काय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, एकदा हा कसा वाटलाय म्हणून कमेंट करा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.